जय शिवराम. 5 ऑगस्ट 2026 रोजी जो GR आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरुद्ध लागला, त्या GRच्या विरोधासाठी जे विद्यार्थी 2 दिवस झाले इथं उपोषणाला बसले आहेत, व त्यांच्या जीवनाची व्यवस्था व्यवस्थित होत आहे आणि काही नाही. त्यांची शासन ऐकत आहे की नाही ऐकत आहे. विद्यार्थी व विद्यार्थी संघटनेने जो नेतृत्व केलेला हा आपला आंदोलन आहे, हा आंदोलन कुठपर्यंत चालेल आणि यांच्या कुठपर्यंत मागण्या पूर्ण झाल्या किंवा नाही झाल्या, ह्यासाठी आपण विद्यार्थी प्रतिनिधी गणेशभाऊ इरफाची यांच्याशी आपण संवाद साधूया. जय सेवा. आपल्या या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तळागाळात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना, आदिवासी समाजाला, सामाजिक कार्यकर्त्याला, नेत्याला, विद्यार्थ्याला, कर्मचाऱ्याला या ठिकाणाहून माझी विनंती आहे की 5 ऑगस्ट 2026 रोजी जो शासन निर्णय या ठिकाणी आदिवासी विकास विभागाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनाने काढण्यात आला, तो अक्षरशः संविधानाच्या विरोधात आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे अस्तित्व संपवणार आहे. याकरिता सर्व आदिवासी बांधव, आदिवासी विद्यार्थी, वसतिगृहात राहणारे प्रत्येक प्रवेशित आणि नॉन प्रवेशित विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक एल्गार उघडलेला. मला या चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत या आंदोलनाची मशाल आपल्यापर्यंत पोहोचवायची आणि सांगायचं आहे की शासन मुरदाड शासन आहे, हे आदिवासी विद्यार्थ्यांप्रती संवेदनशील नाही. करिता आपण सर्वांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष केंद्रित करून आपण लक्ष द्यावं की आज जर आम्ही ह्या शासन निर्णयाच्या याच्यात विरोधात आंदोलन केलं नाही किंवा या आंदोलनाला यशस्वी केलं नाही, तर येणारी पिढी नेहमी जेलासारखं ट्रीटमेंट मिळेल, त्याला कैद्यासारखं ट्रीटमेंट मिळेल आणि त्या कैद्यासारख्या ट्रीटमेंटापासून आपण आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला वाचवलं पाहिजे, अशी विनंती या ठिकाणाहून आम्ही आदिवासी विद्यार्थी म्हणून किंवा आदिवासी विद्यार्थी संघटना म्हणून करतोय. जोपर्यंत शासन निर्णय मागे घेणार नाही किंवा हा शासन निर्णय रद्द करून ज्या आमच्या इतर शैक्षणिक आणि संवैधानिक मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही. जर शासन अशाच प्रकारचं अडून बसलं किंवा त्यांनी अशाच प्रकारची हट्टपणा केली, तर आमची मागणी असेल की ती जे डिपार्टमेंट आहे किंवा आदिवासी विकास मंत्री आहे त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा, ही आमची विशेष मागणी असेल. आज आम्ही विषय धरून बसलेलो की हे शासन निर्णय रद्द करून तुम्ही आमच्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना सरसकट प्रवेश द्या. जो महाविद्यालयाला त्रास होतो तो महाविद्यालयाचा त्रास कमी झाला पाहिजे, यासाठी कठोर कायदे तयार करा. जे विद्यालय आम्हाला त्रास देते, स्कॉलरशिप जमा झाली नाही म्हणून प्रवेश देत नाही, स्कॉलरशिप जमा झाली होणार नाही म्हणून ऍडमिशन देत नाही, बऱ्यापैकी स्वयंच्या विद्यार्थ्यांचे किंवा वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांचे हे त्रास वाढलेले आहेत. याकरिता शासनाने विशेष लक्ष द्यावं, विशेष लक्ष केंद्रित करावं आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्याला निमूटपणे मागून घ्यावं आणि ती मागणी पूर्ण करावी, एवढीच आमची मागणी आहे, विनंती आहे. धन्यवाद. जय सेवा, जय संविधान, जय आदिवासी. काल सकाळच्या 10 वाजेपासून ते पूर्ण रात्र ओलांडली इथेच. आज कमीत कमी आजही 12-1ची वेळ झालेली आहे. तर तुम्ही इथे नेमका तुमच्या काय मागण्या आहेत आणि तुम्ही इथे आंदोलनाला कशासाठी बसल्या? महाराष्ट्र शासनाने 5 तारखेला ऑगस्ट 2026ला नवीन GR आणला आहे आणि त्या GR मध्ये असं सांगितलं आलं आहे की 26च्या वर तर तुम्हाला 26 एज जर झाली तर तुम्हाला त्याच्यावरही तुम्हाला ॲडमिशन वसतिगृहामध्ये घेता येणार नाही. तर माझं म्हणणं असं आहे की 26 वर्षानंतरही आमचं एज्युकेशन असतं. कोणाला PhD करायचं असतं, कोणाला LLB करायचं असतं, कोणाला LLM करायचं असतं आणि त्यामध्ये असंही ॲड केलेलं आहे की तुम्ही फील्ड बदलू शकत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा नागपूरचे जे श्रीकांत जिचकार आहेत त्यांनी कितीतरी आपले एज्युकेशनचे डिग्र्या घेतलेल्या आहे, तर ते एकाच टीमचे नाही आहे ना. तर आमच्या जे GR आहे फक्त आदिवासी विभागापुरतं का, हे समाज कल्याणमध्ये का नाही आहे? त्याच्यामध्ये अजूनपर्यंत जे आम्ही मागण्या मागतो ती मागण्या आमची पूर्ण नाही होत, परंतु ते बळजबरीने ते मागण्या ते आमच्यावरती थोपत आहे. जसं आता DBTचा प्रश्न मागं होता, आम्हाला DBT थोपवण्यात आलं, बरोबर आहे. जे आम्ही मागितलं होतं का, नाही मागितलं ना. पण जे आम्ही जे मागण्या मागतो ते मागण्या द्या ना आम्हाला, कारण ही लोकशाही आहे. जे मुलांचे जे प्रश्न आहे ते तुम्ही द्या. तुम्ही स्वतःच्या तुमच्या मनमानी करा नको, तुमच्या मतानुसार तुम्ही निर्णय नको घ्या. तुम्ही वसतिगृहामध्ये जा, तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये जा, त्यांच्या समस्या जाण्या आणि नंतर तुम्ही शासन निर्णय लागू करा ना. संदर्भ असा की 2 दिवस झाले आमचे आदिवासी विद्यार्थी जे धरण्यावर बसलेले आहेत, म्हणजे आदिवासी समाजाची ज्याची जे काही समस्या आहेत ते नेहमी दाबल्या जातात.
आणि याच्या मागे जे काही असतं, पण नेहमी असं वाटते आदिवासी मुलांना किंवा समाजालाही असं वाटते, संविधानाचा जो चौथा स्तंभ आहे न्यूज मीडिया, त्याने तरी किमान आमची अडचण पूर्ण जगापर्यंत तरी पोहोचवावं आणि आमची जे आज समस्या आहे ते समस्येचं निराकरण व्हावं, अशीच सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. जय शिवराम.